प्रसार सैनिक समाज पार्टीचा प्रसार एवढा मोठा झाला आहे की जनरली तुकाराम डफळ विचारत असतात त्यांनी काय होईल. त्यांनी असं होईल की सैनिक समाज पार्टीच्या एका सिटिझन सोल्जरला जालन्याला एका ठिकाणी जातीवाचक विषय घेऊन त्याच्यावर अन्याय झाला होता. त्याचा फोन तुकाराम डफळला आला. तुकाराम डफळनी आम्हाला कळवलं. मग आम्ही त्याच्यावर एक पोस्ट व्हायरल केली. ॲप्लिकेशन टू गव्हर्मेंट केलं. महाराष्ट्र शासनाकरता DYSP जालना यांना पोस्ट पाठवली आणि ती पोस्ट संपूर्ण महाराष्ट्रात व्हायरल झाली. ती पर्यंत पोहोचली. ज्या व्यक्तीने अन्याय केला होता, जातीवाचक शिवीगाळ केली होती, त्याच्यापर्यंत पोहोचली. ते संध्याकाळी रात्री त्याची माफी मागायला आले. तसंच मला पाथर्डी तालुक्यातील एका सिटिझन सोल्जर शेतकऱ्यांचा फोन आला की त्याच्यावर हे लोक शेजारी पाजारी अन्याय करतात, त्यामुळं काहीतरी करा. ती पण एक मी पोस्ट पाठवली. पाथर्डी तालुक्यातील तहसीलदार आणि पोलीस अधिकाऱ्यांना पाठवली. ती व्हायरल झाली. ती एवढा त्याचा इफेक्ट झाला की लगेच त्याच्याकडे कॉन्टॅक्ट करून त्याला न्याय देण्यात आला. तसंच दुसरं एक शेवगाव तालुक्यातील आमचे रवी अकोलकर त्यांनी मला कळवलं की तहसीलदाराकडे असं काम आहे, परंतु ते काय होत नाही. त्याला बरेच महिने लुटून गेले, ते काही दखल घेत नाही. त्यानंतर मी त्यांना एक पोस्ट व्हायरल केली आणि त्या पोस्टमध्ये स्पेसिफिक त्या व्यक्तीचं नाव लिहिलं आणि सैनिक समाज पार्टीचं पोस्ट ती त्यांनी प्रत काढली आणि ती प्रत त्यांना दिली. त्याच्यानंतर ते खालीवर पाहून त्याचासुद्धा योग्य तो उपयोग झाला. अशा प्रकारे सैनिक समाज पार्टीचं ऑनलाईन जे ऑपरेशन आहे ते संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातील सैनिक समाज पार्टीचे चाहते इफ दे आर इन ट्रबल ते लगेच सैनिक समाज पार्टीचं कॉन्टॅक्ट करतात आणि सैनिक समाज पार्टी त्याच्यावर दखल घेते. कारण सरकार किंवा सरकारी अधिकारी या सैनिक समाज पार्टीच्या पोस्टची दखल घेतात आणि लवकरात लवकर त्याच्यावर कारवाई होते. याचा अर्थ सैनिक समाज पार्टी ही तळागाळातील लोकांना डायरेक्ट न्याय देण्यासाठी झालेली आहे आणि याचा अर्थ असा की आता डिजिटल इंडिया आहे. भारत विकसित झालेला आहे. मोबाईलवर सर्व काही जात आहे. प्रत्यक्ष जाऊन त्याची गरज नाही आणि त्यामुळे आम्ही प्रसार वापरतो. कारण प्रचार हे अज्ञानी अडाणी अल्पशिक्षित निर्बुद्ध लोक करतात, निवडणुकी करतात. कारण ते स्वतःच अडाणी असतात. त्यांना काही डिजिटल इंडियाचा फायदा घेता येणार नाही. कारण या सैनिक समाज पार्टीमध्ये सर्व सुशिक्षितांचा भरणा आहे, टॅलेंटेड लोकांचा भरणा आहे. त्यामुळे आम्ही रोज लाखो करोडो लोकांना भेटतो. आम्हाला कोणत्याही आंदोलनाची किंवा तुमच्या सभेची गरज नाही आणि त्यामुळे निवेदनाची गरज नाही. आमचं निवेदन ऑनलाईन गेलं तरी त्याच्यावर परिणाम होतो, हे आम्हाला सिद्ध झालेलं आहे. म्हणून सैनिक समाज पार्टीचा प्रसार पूर्ण देशभर पोहोचला आहे. रात्री मी एक सैनिक समाज पार्टीच्या कार्याबद्दल इंग्लिशमध्ये एक पोस्ट व्हायरल केली. ती संपूर्ण देशात गेली. संपूर्ण देशामध्ये जाऊन तिचा व्हॉट इज एम अँड ध्येय काय आहे सैनिक समाज पार्टीचं ते आम जनतेला कळालेलं आहे. कारण तिला 140 करोड जनतेपर्यंत ती पोहोचते. त्यामुळे सैनिक समाज पार्टीचा या राजकीय नेत्यांच्या प्रचारापेक्षा पुढे गेला आहे, प्रसार पुढे गेला आहे आणि ही सज्जनाची पार्टी आहे आणि दुर्जन आपोआपच मागे हटतात, निर्बुद्ध मागे हटतात. त्यांना काही तेवढं नॉलेज नसल्यामुळे ह्या सैनिक समाज पार्टीच्या प्रसाराने मोठा वेग घेतला आहे आणि तळागाळातल्या लोकांना न्याय देण्याचं काम आम्ही करत आहोत. त्यामुळे सर्व जनतेला आव्हान आहे की इफ यू आर इन ट्रबल, कोणाकडून जर तुम्ही अडचणीत आला असाल तर त्वरित सैनिक समाज पार्टीच्या खालील दिलेल्या फोनवर संपर्क साधावा, असं तुम्हाला आव्हान करण्यात येत आहे. धन्यवाद. भारतवर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा
विजय असो.